नमस्कार, मी पूर्वी भावे. तुम्ही पाहताय झीरो आवर. नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा हा सप्टेंबर 2023 ला मंजूर झालाय. त्यानुसार लोकसभा, घटक राज्यांच्या विधानसभा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत महिलांना 33% आरक्षण मिळणं अपेक्षित होतं. पण तेव्हा म्हणजे 2023 मध्ये हा महिला आरक्षणाचा कायदा पास झाला पण लागू झाला नाही. कारण त्यावेळी त्यात काही अटी होत्या. जनगणना आणि त्या जनगणनेनुसार मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक होती. आता भाजप सरकारनं जनगणना सुरू केली आहे. ती पूर्ण होण्यासाठी 2027 उजाडेल आणि मग त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना आणि त्यानंतर महिलांचं राजकीय आरक्षण यासाठी 2034 साल उजाडू शकतं. पण सरकारला हे 2029च्याच लोकसभा निवडणुकांमध्ये लागू करायचं होतं. म्हणूनच मोदी सरकारनं 16 एप्रिलला विशेष अधिवेशन बोलावलं. अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी 131व्या घटना दुरुस्तीचं विधेयक आलं. त्याचबरोबर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही आलं. 2 दिवस जोरदार भाषणं झाली. 17 एप्रिलला संध्याकाळी 7:30 वाजता मतदान झालं आणि 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मोदी सरकारला लोकसभेत पराभव पाहावा लागला. म्हणजेच सरकारनं आणलेलं विधेयक पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे नामंजूर झालं. घटना दुरुस्तीसाठी सर्वसाधारणपणे 2/3 मतांची गरज असते. 17 एप्रिलला सभागृहामध्ये 540 खासदारांपैकी 528 खासदार उपस्थित होते. त्यापैकी 298 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर 230 खासदारांनी विरोधामध्ये मतदान केलं आणि विधेयक नामंजूर झालं. म्हणूनच महिला आरक्षण हिरावलं गेलं असा दावा करत भाजपनं देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली. आता हे सगळं शुक्रवारी झालंय. पण आज 3 दिवसांनंतरही भाजपनं आपला विरोध कायम ठेवलाय. प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक बूथवर भाजपने काँग्रेस विरोधात जमेल त्या पद्धतीने आंदोलन केलं. ते आजही सुरू आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मंचावर महिला नेत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार आणि भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ या उपस्थित होत्या. आणि त्याच मंचावरून फडणवीसांनी काँग्रेससह विरोधकांवरती जोरदार टीका केली. 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली. आणि त्याहीपेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं. फडणवीसांनी आणखी कोणकोणत्या मुद्द्यावरनं टीका केली आणि हे प्रकरण नेमकं काय आहे? महिला आरक्षण मिळणार की नाही? त्या महिला आरक्षणामध्येही ओबीसी अनुसूचित जाती जमातीच्या महिलांनाही वेगळं आरक्षण मिळणार का? या सगळ्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी आजचा पहिला प्रश्न आपण पाहूयात आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, विरोधकांनी देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर आपलं मत आमच्यापर्यंत पोहोचवा. महिला आरक्षणाच्या विधेयकांची भ्रूणहत्या विरोधकांनी केली आणि देशातल्या महिलांवरती अन्याय केला असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा केली. महिला आरक्षणासाठी महायुतीतील सर्वच घटक पक्ष जनमत तयार करणार, त्यासाठी महिलांना संघटित करणार आणि महिला आरक्षण अंमलबजावणीसाठी असलेल्या विधेयकांच्या समर्थनासाठी राज्यातल्या 1 कोटी महिलांची स्वाक्षरी मोहीम राबवणार असंही फडणवीसांनी जाहीर केलं. ही घोषणा करत असतानाच त्यांनी राहुल गांधी आणि विरोधकांना एक खुलं आव्हान दिलं. त्यावर तासाभराच्या आतच विरोधी पक्षातील 2 प्रमुख महिला खासदारांनी उत्तरही दिली. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट
की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है, वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊंगी और एक अच्छी चर्चा हो सकती है. जहाँ उनकी अगर कुछ गलतफहमियां हो भारत सरकार की के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो. आम्ही पण त्यांना ओपन चॅलेंज करतो. मुख्यमंत्री नाही, त्यांच्या बॉसना पण आम्ही ओपन चॅलेंज करतो. पहिले तर प्रेस समोर या, प्रेसची प्रश्न घ्या आणि काँग्रेसच्या सगळ्या महिला, आम्ही इंडियाच्या सगळ्या महिला आणि तुम्ही एक जमत असेल तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बसवा. चला, योगीजी असतील, फडणवीसजी असतील, सगळे मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर आणि आम्ही काँग्रेसच्या फक्त महिला, तुम्हाला आम्ही उत्तर देऊ आणि तुम्हाला आणि डिबेटला आम्ही चॅलेंज करतो तुम्हाला. आणि फडणवीस जी काही स्क्रिप्टेड सगळं वाचताय तुम्ही बघा, कालपासून त्यांचे जेवढे लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत त्यांची स्क्रिप्ट तयारच आहे आणि ती स्क्रिप्ट आता खरं तर लागू होत नाही, कारण का ते एक्सपोज झालेत ऑलरेडी. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आव्हान खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रणिती शिंदेंनी स्वीकारलंय. इतकंच नाही तर दोघींनीही मुख्यमंत्र्यांनाच नवं आव्हान दिलंय. त्यामुळे आता खुल्या मंचावर अशी चर्चा होणार का की चित्रा वाघ यांनी आज म्हटल्याप्रमाणे भाजपला असं कोणीतरी हवंय जो मुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलायला सक्षम नेता असेल. आता भाजपनेही सक्षम विरोधी नेत्यांची नावं जाहीर केली तर नक्कीच त्या नेत्याला विचारता येईल की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारणार का. पण त्याआधीच खासदार संजय राऊतांनी एक आव्हान दिलं होतं, त्यावर फडणवीसांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. तुम्ही स्वतः तुमच्या कायद्याच्या विरुद्ध मोर्चा काढताय, आंदोलन करताय तुमच्याच कायद्याच्या विरुद्ध. अहो, तुम्ही स्वतःच 2023च्या तुमच्या भूमिका पहा. तुम्ही कायदा मंजूर केला परवा 16 एप्रिलला, तो कायदा त्याचं रूपांतर केलं तुम्ही कायद्यात. हा यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे. त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे आणि आता आम्हाला ते बोलतायत. त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे. आता जेव्हा 20 सप्टेंबर 2023ला लोकसभेत महिलांना 33% राजकीय आरक्षणाचं विधेयक आलं होतं, तेव्हा संसदेमध्ये 456 खासदार उपस्थित होते. त्यापैकी एमआयएमच्या 2 खासदारांना वगळता 454 खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला होता. ऐतिहासिक मतांनी महिला आरक्षण विधेयक पासही झालं होतं, ज्यात काँग्रेस, समाजवादी, तृणमूल, डीएमके, ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी अशा प्रमुख विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सरकारला पाठिंबा दिला होता. मग आता त्याच पक्षांनी महिला आरक्षणासाठीच्या 3 विधेयकांना पाठिंबा का दिला नाही, असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. तर त्याची प्रमुख कारणं सांगते. जेव्हा 16 एप्रिलला संसदेत ही विधेयकं आली तेव्हा विरोधातील प्रत्येक नेता हेच म्हणत होता की त्यांचा महिला आरक्षणाला विरोध नाही, उलट आम्हीच पाठिंबा दिला होता वगैरे वगैरे. पण तरीही त्यांनी सरकारच्या नव्या विधेयकांना विरोध केलाच. आणि त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे लोकसभेतील असंतुलन. कसं? तर जर ही विधेयकं मंजूर झाली तर त्यानुसार केंद्र सरकारला त्यांच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा अधिकार मिळाला असता. त्यातही 2011 सालच्या जनगणनेच्या आधारावर जर मतदारसंघांची पुनर्रचना झाली असती तर संसदेत राज्यांच्या प्रतिनिधींचं संतुलन बिघडलं असतं. दक्षिणेकडील राज्य जसं की तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकामध्ये लोकसंख्या वाढ उत्तरेकडच्या राज्यांच्या तुलनेत कमी झाली आहे, कारण त्यांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवलं. पण जर आता लोकसंख्येच्या आधारे परिसीमन झालं तर त्यांच्या जागा कमी होऊ शकतात आणि उत्तरेकडील राज्यांचं प्रतिनिधित्व वाढू शकतं. हे विरोधकांचं प्रमुख कारण होतं. दुसरं कारण आरक्षणातलं आरक्षण म्हणजे काय, तर जे 33% महिला आरक्षण आहे त्यात ओबीसी आणि अल्पसंख्याक महिलांसाठी उपकोटा निश्चित करावा अशी विरोधकांची मागणी आहे. आणि तिसरं कारण होतं पारदर्शकतेचं. नव्या जनगणनेशिवाय, त्यातही जातीय जनगणनेशिवाय जर परिसीमन केलं तर पारदर्शक नसेल म्हणून विरोधकांनी युक्तिवाद केला.
आणि आज ज्या पातळीवरती राजकारण तापलेलं आहे त्या अनुषंगाने आपण